दयेचा सागर तू कृपेची आस आहे दयेचा सागर तू कृपेची आस आहे अरे तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे मग विनंती माझी ही विनंती माझी तुला ही खास आहे विनंती माझी तुला ही खास आहे कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे आणि 64 कलेचा स्वामी त्या आदि गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम चाटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा भैरी केदारनाथ मंडळ शिवखुर्द यांच्या वतीनं माझ्या माई बापांना या छोट्याशा कलावंताचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक वेळ दिलेली आहे 45 मिनिटांची 15 मिनिटं पोरांनी त्यांच्या एंट्रीमध्ये वाजवणाऱ्यांनी काढलेले आहे फक्त मला अर्धा तास आहे आणि म्हणून थोडासा घाई गडबडीत कार्यक्रम करणार कारण ही थिएटरची बारी आहे त्याप्रमाणेच करावी लागणार आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय आयोजक संयोजक ज्यांनी आम्हाला ही संधी दिली त्यांना लाख लाख आभार मानतो त्यांचे सन्माननीय दादा सुभाषदादा भांबरकर आणि त्यांची संपूर्ण सहकारी यांना लाख लाख आभार व्यक्त करीत यांनी आम्हाला ही सेवेची संधी दिली माझ्या अनेक कार्यक्रमांनी सांगत असतो की माझ्या कारण आजचा दिवस उद्या नाही आजच्या संधीचं सोनच करण्याचा माझा प्रयत्न असेल आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो अनेक नामवंत मंडळी नामवंत शाहीर मंडळी या क्षेत्रातील आलेले आहेत आवर्जून नामोल्लेख थोडासा करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो असू द्या आवर्जून या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक ज्यांनी 5000हून जास्त गाणी लिहिलेली गायलेली आहेत सन्माननीय दादा एकनाथ बुवा माळी या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत दादा या शब्दासाठी आपण इथवर आला आपला खूप मनाचा मोठेपणा आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक एकनाथजी माळी यांना शाहिरी मानाचा मुजरा त्याचप्रमाणे अगदी काल परवा ज्यांना कन्याकुमारीमध्ये
या कला क्षेत्रातील एक सर्वोच्च सन्मान मिळाला. सन्मान्य शाहीर शक्तीवाले शाहीर दादा केरटकर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र या ठिकाणी सचिन दादा धुमक आवर्जून उपस्थित आहेत. शाहीर नितीन मास्कर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आता सगळ्यांची नावं आवर्जून घेत नाहीत. या ठिकाणी सुभाष दादा बावदाने बुवा आवर्जून तुरेवाले शाहीर आहेत, पण आवर्जून कुठे शाहीर तुषारची पंधरे कुठं आहेत? हा असं चालवतात बसता आणि भेटत पण ना आम्हाला उद्यावर, मग कसं समजायचं आम्ही? बरं असू द्या, बुवाला सुद्धा मानाचा मुजरा. आणि म्हणून बघा, कोणी राग म्हणून घेऊ नका. कार्यक्रम जसा पुढे जाईल तशी जे जे मला दिसतील किंवा जे जे आठवतील त्यांचं सर्वांचं नाव घेतो. कार्यक्रमाची सुरुवात करतो. म्हणायचं काय थोडक्यात तुम्हाला पोचवायचे आहे. या ठिकाणी स्तवन गायचे आहे, कारण बाकीच्या गोष्टी सगळ्या कमी केल्या. शेर व शायरी आता वेळ नाही तेवढा. ओपन कार्यक्रमात जेव्हा लाईव्ह असेल आपण गणपती दसऱ्याला जाऊ त्यावेळेस नक्की बघू. म्हणून थोडक्यात गोडी करतोय. स्तवन मला तुमच्यापर्यंत पोचवायचे आहे. म्हणायचं आहे काय, लक्ष असू दे. जनमानसात आजला वावरतो आहे. सर्वांनी मित्रांनो आवर्जून ज्यांचा नामोल्लेख राहिलेला आहे, कारण आम्ही गायक लोकांमध्ये प्रभावित करतो लोकांना, पण त्याच्या मागचा पडद्यामागचा जो कलाकार असतो, जो गीताचा लेखक असतो, कवी असतो, तो अजूनपर्यंत दुर्लक्षित राहतो. लोक घेत नाहीत त्यांचं नाव, पण मी अभिमानाने घेतो. मित्रांनो आवर्जून सांगतो, ज्यांना गेले 2-3 दिवस मी घरी असून सुद्धा झोपून दिलं नाही. सन्मान्य दादा महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी शशिकांत दादा कापसे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना शाहिरी मानाचा मुजरा. आणि 5वी शिकलेला माणूस आहे मित्रांनो, जास्त शिक्षण नाही, पण आज या कार्यक्रमाला उपस्थित नाही तरी सुद्धा घरात बसून आज माझा कार्यक्रम लाईव्ह निश्चितपणे पाहत असतील किंवा उद्या सकाळी निश्चितपणे फोन करत असतील. माझे कविवर्य अंकुश दादा मोहिते यांना सुद्धा या निमित्ताने मानाचा मुजरा. त्यांची या ठिकाणी त्यांच्या लेखणीतून मी निश्चितपणे देत असतो. माझ्या बुद्धीला साजेल असं किंवा मला जे माझ्या बुद्धीत येत आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग त्या ठिकाणी त्याला चांगलं करण्याचं काम हे कवी लोक आमचे करत असतात. सन्मान्य दादा शशिकांत दादा असतील, त्याचप्रमाणे अंकुश दादा असतील. त्यांच्या लेखणीतून संकल्पना मित्रांनो माझी आहे. रसिकांना स्तवन अनेक जणांनी गायले. आज सचिन कुवरची स्तवन आहे का? लेखणी मुखडा माझा आहे निश्चितपणे. संकल्पना माझी आहे. रसिकांना स्तवन सगळ्या जणांनी दिलेले आहे. की अनेक कलाकार असतील, रसिकांना स्तवन गायलेले आहे. आज रसिकांसाठी स्तवन गातोय. म्हणायचं आहे काय, लक्षात घ्या. संकल्पना सचिन बुवाची ऐका. मग जनमानसात आजला वावरतो आहे मी, या रसिकांच्या उपकाराला सदैव स्मरतो मी. जनमानसात आजला वावरतो मी, या रसिकांच्या उपकाराला सदैव स्मरतो मी. आठवून तुमच्या कर्तव्याला माझ्या सर्व रसिकांना हा माझा क्रांतिकारी मानाचा मुजरा करतो मी. मानाचा मुजरा करतो मी. म्हणायचं ना थोडक्यात, थोडक्यात. सदैव माझी साथ, सदैव तुमची साथ, म्हणूनच आहे गात. अहो सदैव तुमची साथ, म्हणूनच आहे गात. रसिक सेवेसाठी चरणी देह वाहिला, रसिका सेवेसाठी चरणी देह वाहिला. यावरून सांगितलंय रसिकांना मानवंदना अनेक शायरांनी केले. माझ्याकडे थोडस वेगळं आहे. काय म्हणतोय? सदैव तुमची साथ, म्हणूनच आहे गात. रसिक सेवेसाठी चरणी देह वाहिला, रसिका सेवेसाठी चरणी देह वाहिला. अहो माय बापा तुमच्या मध्ये मी, माय बापा तुमच्या मध्ये मी, तो पांडुरंग पाहिला.
साथ म्हणूनच आहे गात रसिक सेवेसाठी चरणी देह वागिला या रसिक सेवेसाठी चरणी देह वागिला अहो माय बापा तुमच्या मध्ये मी कारण माय बापा तुमच्या मध्ये मी तो पांडुरंग पाहिला 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 हो सदैव तुमची साथ सदैव तुमची साथ म्हणूनच आहे गात रसिक सेवेसाठी चरणी देह वागिला रसिक सेवेसाठी चरणी देह वागिला अहो माय बापा तुमच्या मध्ये मी माय बापा तुमच्या मध्ये मी तो पांडुरंग पाहिला 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 तुमचं माझं रसिकांनो अतुट आहे नात तुमचं माझं रसिकांनो अतुट आहे नात तुमच्या पुण्याईने मंचकावर आहे गात तुमच्या पुण्याईने मंचकावर आहे गात तुमचे आहेत हे फार उपकार तुमचे आहेत हे फार मजवरती उपकार श्रोते गण माझा उभा पाठी राहिला श्रोते जन माझा उभा पाठी राहिला अहो माय बापा तुमच्या मध्ये मी माय बापा तुमच्या मध्ये मी तो पांडुरंग पाहिला 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 सदैव तुमची साथ म्हणूनच आहे गात सदैव तुमची साथ म्हणूनच आहे गात रसिक सेवेसाठी चरणी देह वागिला रसिक सेवेसाठी चरणी देह वागिला अहो माय बापा तुमच्या मध्ये मी रसिक माय बापा तुमच्या मध्ये मी तो पांडुरंग पाहिला माय बापा तुमच्या मध्ये मी पांडुरंग पाहिला माय बापा तुमच्या मध्ये मी तो 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 पांडुरंग पाहिला तीन अंतरे आहेत कोणाला शंका असेल तर जीवापाड जपेन मी तुमच्या प्रेमाचा हा ठेवा हा जन्म तुमची रसिका करीन मी सेवा असू द्या या श्री हात असाच दिन रात सचिन शाहिराने हात बनली हिला माय बापा तुमच्या मध्ये मी पांडुरंग पाहिला म्हणून माझ्या पांडुरंगाला
मानाचा मुजरा करतो म्हणायचं आहे काय. पहिल्या स्तवनामध्ये वेळ कमी आहे म्हणून थोडस मी अंतरे कमी केली, कारण चांगलं चांगलं नवीन नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे. म्हणून म्हणायचं आहे श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गुरुवर्य गुणाजी नामाजी वस्ता विष्णू परशुराम बुवा भैरी केदारनाथ मंडळ शिव खुर्दवाल्यांचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा मोरया. वेळाभावी स्तवनाची सांगता केली. शायरांना त्यांच्याने माझा पहिला कार्यक्रम झालेला प्रथेप्रमाणे द्यायला पाहिजे विषय, तो माझा विषय त्यांच्याकडे निश्चितपणे आहे. आमचा कार्यक्रम कोंडे राजापूरला झाला होता त्यावेळेस त्यांचा मी लेखी विषय त्यांना मी दिलेला आहे, त्यांचाही लेखी विषय माझ्याकडे आहे निश्चितपणे. आणि म्हणून त्यांना मुद्दाम आवर्जून मी बोलवलं नाही, कारण वेळेचं बंधन आहे. बुवांना सुद्धा माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि गडाला सुरुवात करतो म्हणायचं आहे. काय लक्ष असो. तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, तुझा ध्यास देवा, अरे तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी, अरे गुणवर्णिताना गुणवर्णिताना कमी पडते लेखणी, कारण मंगल मूर्ती गणेशाची आहे साऱ्या देवात देखणी. जरी माझी ख्याती आज अल्पलोकात, जरी माझी अल्पलोकात आज ख्याती आहे, जरी माझी अल्पलोकात आज ख्याती आहे, आत्मविश्वास हाच माझा जीवन साथी आहे. अंतिम क्षणी या अनमोल देहाची माती आहे आणि माझे भवितव्य श्री गणेशा आज तुझ्याच हाती आहे, आज तुझ्याच हाती आहे. म्हणायचंय का चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची छाया, माऊलीची माया होता माझा भीमराया, देवांच्या देवराया, देवांच्या देवराया, यावे दर्शन द्याया. आणि हा सुंदरचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत त्यांचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. राजेंद्र पड्याळ, तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा शेवटपर्यंतच्या अशीच कृपा दृष्टी आमच्यावर ठेवा. देवाला सांगतोय देवांचा देवराया यावे दर्शन द्याया, देवांचा देवराया यावे दर्शन द्याया.
आगमनाचे आगमनाचे वेद लागले तुझ्या गणराया. देवराया देवांच्या देवराया या दर्शन द्याया. देवांच्या देवराया दर्शन द्याया. आगमनाचे वेद लागले तुझ्या गणराया. आगमनाचे वेद लागले तुझ्या गणराया. वेद लागले तुझ्या गणराया. आगमनाचे वेद लागले तुझ्या गणराया. झाले खूप दिवस गावाला हो जाऊन तृप्त करा मन हे आमचं दर्शन देऊन. ऐकून घ्याना लवकर याना. ऐकून घ्याना लवकर याना. फक्त साऱ्या तुरलत हे तुम्हाला पहाया. देवांच्या देवराया या दर्शन द्याया. आगमनाचे वेद लागले तुझ्या गणराया. वेद लागले तुझ्या गणराया. आगमनाचे वेद लागले तुझ्या गणराया. कैवारी संकटामधून तुझं आम्हाला तारी. या पृथ्वीवरी देव तुझ भारी. या पृथ्वीवरी देव तुझ भारी. विश्वसाय बाप्पा तू यावे उद्धाराया. देवांच्या देवराया या दर्शन द्याया. आगमनाचे वेद लागले तुझ्या गणराया. आगमनाचे वेद लागले तुझ्या गणराया. आगमनाचे वेद लागले तुझ्या गणराया. देवांच्या देवराया या दर्शन द्याया. देवांच्या देवराया या दर्शन द्याया. आगमनाचे वेद लागले तुझ्या गणराया. 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 देवांच्या देवराया याव दर्शन द्याया. आगमनाचे वेद लागले मला तुझ्या गणराया. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे गौरन राधा. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे गौरन राधा. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे.
राधे कृष्ण बक्षी साहेब साई दत्त भजन मंडळ गोरेगाव पश्चिम 200 रुपयांचं भारदार पारितोषिक साई दत्त भजन मंडळ गोरेगाव त्यांची फरमाईश आहे मोहना भेट द्यावी गवळण झाली पाहिजे. मला 1 वर्ष झालं मुंबईला येऊन. ट्रेनचा प्रवास रोजचा आहे बदलापूर टू सीएसटी टू बदलापूर रोजचा प्रवास. पण समाधान वाटतं मित्रांनो. मी अनेक वेळा जेव्हा हे ट्रेन मधले जे भजन मंडळी आहेत, आता पण एक भजन मंडळ आहे साई दत्त भजन कृपा, तसंच बरीचशी भजन मंडळ जशी इकडे वेस्टर्न लाईनला आहेत तशी आमच्याकडे सेंट्रल लाईनला पण आहे. आणि खूप समाधान वाटतं. मी त्याच डब्यामध्ये असतो आणि त्याच भजन मंडळातली लोक माझीच गाणी गात असतात मित्र. मी त्यांना कधीच सांगत नाही मी सचिन बुवा हे माझं गाणं आहे, अजिबात सांगितलं नाही अजून. म्हटलं असू दे, म्हणजे आपली कला किंवा आपलं प्रयत्न हे लोकांपर्यंत पोहोचतात याचं समाधान वाटतं तेव्हा. आणि म्हणून खरं मी ऐकलेलं आहे, त्यांचे व्हिडिओ पण मी बघितले. ही गवळण अनेक भजन मंडळामध्ये गायली गेलेली आहे. कशी असो म्हणजे त्यांच्या तोडकी मोडकी आपली त्यांच्या प्रयत्नाने, पण प्रयत्न तर केलेला आहे आणि आपल्याला खूप समाधान आहे त्याचं. मला तरी अभिमान वाटतो की बाबा आपलं गाणं कोणतरी, म्हणजे असं मी त्या डब्यामध्ये असतो कधीतरी असंच माझी गवळण माझ्याच किंवा माझंच गाणं माझ्याच कानावर पडतं, मला खूप समाधान वाटतं. आणि त्यातली या ठिकाणी साई दत्त भजन मंडळाने त्यांच्या हृदयात बसलेली गवळण आहे. त्यांनी फरमाईश केलेली निश्चितपणे देणार मुकडा. आदरणीय कवी अरुण बुवा यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र आहेत चांगले. म्हणजे ही भांडण फक्त हे 4 तासापुरतं. बुवांना पण माहिती आहे, तुषार बुवांना पण माहिती आहे, भांडण हे 4 तासापुरतं. आणि त्यानंतर बुवा पण चांगले आमचे मित्र असताना आम्ही बोलत असतो निश्चितपणे. फक्त दुःख एवढ्याच गोष्टी होतात, तुषार बुवांची आणि माझी यंदा बारी नाही लागली अजून थिएटरला, एवढंच फक्त दुःख आहे. असो होईल होईल होईल, अजून ऑगस्ट महिना बाकी आहे, टेन्शन नाही घ्यायचं आहे. कैलासवासी आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहिरांचे कविवर्य आहेत, माझे सुद्धा गुरुवर्या समान आहेत, अरुण बुवा यादव यांच्या स्मरणार्थ शाहीर भरत गाणेकर काय मांदाड रायगड बरोबर ना, रायगड यांच्या वतीनं 200 रुपयांचं भारदार पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ त्यांचा आभार म्हणायचं. साई दत्त भजन मंडळासाठी फरमाईश घेऊया आणि गवळण आपण निश्चितपणे घेऊया. साई दत्त भजन मंडळ आवर्जून विनंती, तुम्ही ही गवळण माझी आत्ताची नाही, मोहना भेट द्यावी नाही, जी मी घेणार आहे ती रेकॉर्ड करून न्या मुकडा त्याला फक्त घेणार आहे म्हणायचं आहे का खालीच्या आठवणीने तुझ्या मुकुंदा हो अरे आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी या पर्णकुटीला माझ्या आई पावले तुझी लागावी मोहना भेट द्यावी एकदा भेट व्हावी. आठवणीने तुझ्या मुकुंदा हो आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी या पर्णकुटीला
का माझ्या ही पाऊले तुझी लागावी मोहना भेट द्यावी एकदा भेट व्हावी गोविंदा भेट द्यावी द्यावी गोपाळा भेट व्हावी भेट द्यावी एकदा भेट व्हावी गोपाळा भेट द्यावी एकदा भेट व्हावी हो आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी पर्ण कुटीला माझ्या ही पाऊले तुझी लागावी गोविंदा भेट द्यावी गोपाळा भेट व्हावी. साई दत्त मंडळ तुमच्यासाठी गायले आणि म्हणून म्हणायचं माझी गवळण वेगळी आहे. या ठिकाणी सन्मान्य महाराष्ट्र ख्यातनाम गायिका ज्यांच्या स्वराचे आम्ही सुद्धा सगळेजण फॅन आहोत, सन्मान्य तेजताई पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मानाचा मजरा 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक मॅडमच्या माध्यमातून सन्मान्य आमच्या ताई संगीताताई पांचाळ हा कार्यक्रम लाईव्ह बघतायत त्यांना सुद्धा या निमित्ताने मानाचा मुजरा करतो. ताई तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा म्हणायचा आहे. काय माझी गवळण घेऊन जा मुखडा अंतरा फक्त दादांनी खूप सुंदर लिहिले. मित्रांनो खरोखर सांगतो ही जी माणसं मला मिळाली ना ही खूप देवासारखी प्रेमळ माणसं मिळाली ज्यांच्यामुळं हे नाव आहे. आम्ही अजून आवर्जून सांगतो मी सुद्धा लिहितो, मी काय कमजोर कवी नव्हे, मी बिना कवीची सुद्धा वारी केलेला माणूस आहे. पण तरी पण सांगतो ज्यानंतर मुंबई या पट्ट्यामध्ये ज्या आल्याच्या नंतर ही मला देवगुणी माणसं मिळाली आणि त्यांच्यामुळे आज माझं नाव आहे. सुंदर गवळण लिहिलेली आहे. कुणीतरी कानाकोपऱ्यात ऐकले एका लाईव्ह कार्यक्रमाला फक्त लावली होती. आजची माझी मंडळ सगळी नवीन आहेत आणि म्हणून अजून 7 शो आहे आणि अजून अपेक्षा आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये अजून 2-3 येतील. माझं 10 पूर्ण करीन, टेन्शन घेऊ नका. आणि म्हणून म्हणतो 7 बॅनर आलेले आहेत. म्हणायचं आहे काय आणि हो माझं ऐकून घे घनश्याम साऱ्यांसमोर सांगते मी ठाम माझं ऐकून घे घनश्याम साऱ्यांसमोर सांगते हे ठाम अरे तुझ्यासाठी झाले बदनाम. राजाला बदनामच केली नाही. प्रेम केलं बरे कृष्णाने काय म्हणतात हे लोक असो पण बदनामच झाली ना राधा. भले कृष्णाच्या अगोदर नाव तिचं आहे, राधा कृष्णाचंच मंदिर म्हणतात. मी अनेक कार्यक्रमात सांगतो कृष्ण राधेचं मंदिर असं कोणीच म्हणत नाही, राधा कृष्णाचं मंदिर आहे असंच म्हटलं होतं. वरदान आहे तिला. मग माझं ऐकून घे घनश्याम अरे साऱ्यांसमोर सांगते मी ठाम तुझ्यासाठी झाले बदनाम तरी करते तुझ्यावर प्रेम मी राधा तुझी तू गिरधारी माझा या राधेच्या दिलाचा तू राजा. माझं ऐकून घे घनश्याम साऱ्या समोर सांगते मी ठाम तुझ्यासाठी झाले बदनाम तरी करते तुझ्यावर प्रेम ही राधा तुझी तू गिरधारी माझा
या राधेच्या दिलाचा तू राजा, ही राधा तुझी तू गिरधारी माझा, या राधेच्या दिलाचा तू राजा, तुझी तू गिरधारी माझा, राधेच्या दिलाचा तू राजा, विराधा तुझी तू गिरधारी माझा, राधेच्या दिलाचा तू राजा. घरी असताना आडकाठी घरी असताना आडकाठी तरी येते तुझ्याच साठी, तुझ्याच पाठी छोटी मौचकते मोठी कधी येते माझी पोटी, माझी पोटी, माझी पोटी याची ठेवावी जाणीव, तुला लावते राधा ही जीव, तुझी येते मला रे कीव, नित्य भासते तुझी उणीव, येते सोडून घरच्या कामकाजा, येते सोडून घरच्या कामकाजा, या राधेच्या दिलाचा तू राजा, ही राधा तुझी तू गिरधारी माझा, या राधेच्या दिलाचा तू राजा, ही राधा तुझी तू गिरधारी माझा, या राधेच्या दिलाचा तू राजा, ही राधा तुझी तू गिरधारी माझा, या राधेच्या दिलाचा तू राजा. हो माझं ऐकून घे घनश्याम रे, तर समोर सांगते मिठावा, तुझ्यासाठी झाले बदनाम, तरी करते तुझ्यावर प्रेम, ही राधा तुझी गिरधारी माझा, राधेच्या दिलाचा तू राजा, ही राधा तुझी गिरधारी माझा, राधेच्या दिलाचा तू राजा. माझं ऐकून घे ना थोडं, हे मुद्दाम ऐकवतो, याचा बुवा म्हणतील यांच्या एवढं गाणी नाही, वेळ नाही थिएटरचा शो आहे म्हणून जातो. माझं ऐकून घे ना थोडं, दिन रात तुझीच रे ओढ, दिसतोस डोळ्या पुढ, हे सुटे ना मजला कोड. काय सुंदर शब्द आहे बघा, एक कोड बोहणं पण सुटायचं नाही. हो तुम्ही माझ्या गळूंचं उत्तर द्यायचंय जरूर, आज तुम्हाला संधी देतोय पहिल्यांदा, कारण बघा मी कमवलंय ते माझं मला राहणार आहे, तुम्हाला कमवायचं आहे नाव, नाही तर दुसऱ्या बारीत असा खाईल बक्षीस पण दिलंय. हो 5 मिनिटं राहील, मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा. ऐका 5 मिनिटं राहिले म्हणून म्हणतोय, देत नाही जास्त. दिसतोस डोळ्या पुढ, हे सुटे ना मजला कोड, जागी असते मी दिन रात, डोळ्याची लवेना पात, कशी कळेना जडली प्रीत, प्रेमाची होऊ दे जीत, तुझ्या भेटी तिन्ही साजा, या राधेच्या दिलाचा तू राजा.
बक्षीस आलंय. मित्रांनो खरोखर सांगतो मी अजिबात म्हणजे माझी बरीचशी मंडळ जीवाभावाची मंडळी आलेली आहे. मी आज आवर्जून मुद्दामून माझ्या कलाकारांचं पण नाही ओळख करून दिली, कारण का रोज रोज तेच आहे. आता काय रोज रोज तेच सांगायचं, लोक पण कंटाळतो. म्हणा बुवा रोज तोच सांगतो आणि 5 मिनिटं आणखीन जास्त घेतो. तिकडनं मामलकरांना इशारा करताय झाली 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 थांबा, पहिली बारी आहे, वाईच 5 मिनिटं जास्त जाऊ द्या. म्हणून म्हणतोय का नवभारत कॉलेज ग्रुप भरणे खेडवासियांचा आमच्या मुलांचा ग्रुप आहे. बरेचशा मुलं या ठिकाणी मित्रमंडळ आहेत. सन्मान्य श्री प्रमोद श्रीधर साळुंखे, अमित अशोक बांद्रे, प्रवीण रघुनाथ मळेकर, राजेश पहाडे, अमित भुवळ, अल्पेश गोसावी, योगेश काजवे, भास्कर कदम आहे ते का कर्तव्य दक्ष मराठा कदम, श्रीधर खापरे आणि रणजित डांगे यांच्याकडून जेवढं आलं तेवढं सांगतो. किती आहे आलं तेवढं सांगतो. 1 रुपया कमी आहे, फक्त 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि म्हणून शेवटचा विषय शायरांपर्यंत पोहोचवायचा आहे, कारण वेळेचं बंधन आहे. तिकडनं सारखी घंटी येते. वा संपलाय टायमिंग संपलाय, काळजी करू नका. यास महाराष्ट्राचे लोकरत्न पुरस्कार सन्मानित रिक्षावाला फेम बघतोय रिक्षावाला गवाट माझी बघतोय रिक्षावाला, ज्यानं गाणं महाराष्ट्रामध्ये फेमस केलं, ज्यांच्या आवाजामध्ये ज्यांच्या लेखणीतून हे गाणं आलं आणि ज्यांच्या आवाजातून आपण सर्वांनी ऐकलं. सन्माननीय शाहीर एकनाथजी माळी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. दादांना पुन्हा एकदा सन्माननीय मानाचा मुजरा 201 रुपयांचं बहारदार पारितोषिक. कलाकाराला कलाकाराची जाण असते, म्हणून शायरांना मी सांगितलेलं आहे, शायरांना लेखी विषय दिलेला आहे. दत्ता शिंदे बारी खदलवून टाका म्हणतात आहे ना. दत्ता तुम्ही थांबा, यांचा कट करतो पत्ता, तुम्ही शेवटच्या दुसऱ्या बारीला थांबा, त्यांची बघू द्या, त्यांची बारी पहिली बघू द्या. कारण बुवा नवीन असं मी म्हणणार नाही, पण त्यांनी आता सध्या पाय रवायला सुरुवात केली, तर पाय रुतायला नको चिखलात, नवीन पाऊस पडलाय. म्हणून म्हणतोय मी गप आहे तो बरा आहे, उगाच चिडवू नका मला. शायरांना पण सांगतो आणि दत्तादारांना पण सांगतो, बारी खतलावणार काळजी नसावी. म्हणून शायरांना विचारलाय लेखी विषय. महाराष्ट्रातल्या ख्यातनाम कलाकारांकडं आमच्याकडं पद्धत आहे. बाप एकच सांगायचा असतो, आमच्याकडे पद्धत अशी आहे. प्रश्न एकच सांगायचा असतो, प्रश्न प्रत्येक शायराला वेगळा द्यायचा नसतो. आमच्याकडे पद्धत आहे, एक प्रश्न फुटल्याशिवाय दुसरा प्रश्न आम्ही गात नाही. आणि माझा प्रश्न महाराष्ट्रातल्या अनेक कलाकारांकडे अगदी 2-4 वर्षापासून आहे. तोच प्रश्न शायरांना मी दिलेला आहे. बुवांना विचारलंय 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, गीता भागवत चाळत वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचलो. उपनिषदांच्या गावी पोचल्यावर त्या ठिकाणी मी एक भूत पाहिलं, त्याला 3 पाकळ्या, त्या 3 पाकळ्यांची तुषार बुवा नावं सांगायची तुम्हाला, तुरेवाल्यांना सगळ्यांना सांगितलं. नवीन प्रश्न नाही, म्हणून शायरांना दिलाय. लगाएंगे ऊपर खाली 4 लाच ठेव मस्तपैकी. और जिंदगी इम्तिहान लेती है. बुवांना मुद्दाम चाली देतोय, चाली तोडणं महत्वाचं नाही, विषयाला विषय असणं महत्वाचं आहे. मी अनेक वेळा सांगितलंय. माझा पोरगा सुद्धा आता म्हणतो माझ्या पप्पानं गणपती 3च वर्षाचा आहे, पण चाली तोडणं महत्वाचं नाही. बुवांना काय म्हणतोय अहो बुवा सामना तुमचा नाही माझा सामना खेळूया सामना आज खेळूया सामना, पण खऱ्या नीतीचा हवा जातीचा. माझी भाषा तुकाराम महाराजांची भाषा आहे, त्यांचं वाक्य आहे. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे या रागाबळ्याचे का कुणाचं पण काम नाही, मुलांची दाब काढणार नाही. खऱ्या नीतीचा हवा जातीचा गबाळ्याचे नाही कामना, सामना खेळूया सामना, खेळूया सामना, हो खऱ्या नीतीचा हवा जातीचा, खऱ्या नीतीचा हवा जातीचा कामना.
पुराण उपनिषदेही थकले शोधून ते स्थान निर्गुण गाव सांगा त्याचे नाव सांगा या सभेला त्याचे नाम मग सामना तुम्ही आम्ही खेळूया सामना. दोन अंतराचं गाणं आहे. वेळाभावी पहिली फेरी संपवतो. बुवांना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि पहिली फेरी संपवतो. जय हिंद जय 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 हिंद जय महाराष्ट्र.